ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार असलेले मिहिर कोटेचा यांच्या प्रचाराला घाटकोपर पूर्व कामगार नगर येथून सुरुवात झालेली आहे। त्यांच्या प्रचारामध्ये याच विभागाचे माजी खासदार मनोज कोटक हे देखील सामील झालेले आहेत। मनोजजी, खरं तर तुमचं तिकीट कापून यंदा मिहिर कोटेचा यांना संधी दिलेली आहे। खरं तर तुम्ही ज्यावेळेस तिकीट कापली त्यावेळेस तुम्ही स्वतः देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, काही नाराजी आहे का? काय तुम्हाला काय वाटतं? कारण की तुम्ही यंग आहात, तुम्ही पॉलिटिकल ग्राफ अजून तुमचा पुढे जाणार आहे। बघा किती उत्साहात मिहिर कोटेचाजी यांना समर्थन मिळतोय। ही देशाची निवडणूक आहे। मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी, मोदीजींना तिसऱ्यांदा संधी देण्यासाठी ही निवडणूक आहे आणि निश्चित सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। या उत्साहाच्या वातावरणामध्ये ही सीट ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ही सीट आम्ही भारी मार्जिननी जिंकतोय याचं प्रतीक तुम्हाला दिसतंय। खरं तर तुम्ही अजून तरुण आहात, तुमचा पॉलिटिकल ग्राफ आहे आणि त्यातच तुम्ही सभागृह गटनेते होता पालिकेमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचे, त्यानंतर थेट खासदारकीची तुम्हाला संधी। इतकं सगळं सुरू असताना तुमचं तिकीट कापलं गेलं। पक्ष वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देत असतं। ज्या पद्धतीची जबाबदारी पार्टी देणार त्या पद्धतीने काम करणार। मग पुढे तुम्हाला जाऊन संघटनेमध्ये काम करायला सांगितलं, त्याची तरी तयारी असेल, कसं असणार? निश्चित पार्टी जे जबाबदारी देईल ही जबाबदारी नीट नेटकेपणाने पार पाडणं हेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं। खरं तर तुमचे नेते असलेले किरीटजी सोमय्या सध्या या संपूर्ण प्रचारामध्ये नाही आहेत, ते कुठेच दिसत नाही आहेत। काल पण होते, किरीट जे आहे प्रचारात काल पण होते, ते कंटिन्यू असतात प्रचारात। संजय दिना पाटलांना यंदा महाविकास आघाडीकडनं उमेदवारी दिली आहे। गेल्या वेळेस देखील तेच तुमचे कॉन्टेस्टंट होते आणि 2009चा त्यांचा खासदारकीचा अनुभव आहे। तुमच्या अगोदर देखील ते खासदार राहिलेले आहेत। यंदा मिहिर कोटेचा यांना किती पारडं जड आहे? निश्चित ज्या पद्धतीने आपण प्रतिसाद बघतोय आणि मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी देशाने ठरवलेलं आहे, मिहिर कोटेचा हे निश्चित विजयी होणार। ज्या काही सुविधा गरिबांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिल्या आहेत, या सुविधाच्या आधारे, या कामाच्या आधारे, या मतदारसंघात 10 वर्षाचा झालेला विकास कार्य मध्ये किरीट सोमय्याजींनी केलं असेल, मी केलं असेल, त्या विकास कार्यांच्या आधारे या सगळ्या गोष्टीचा निश्चित मिहिर कोटेचाजी हे विजयी होणार। आपल्यासोबत घाटकोपर या विभागाचे पूर्वचे आमदार पराग शाह सुद्धा आहेत। परागजी, तुम्ही या संपूर्ण भागामध्ये नगरसेवक पदापासून काम केलंय, आता या तुम्ही आमदार आहात, विधानसभेत तुम्ही प्रतिनिधित्व करताय। खरं तर तुमच्या सोबत आता प्रकाश मेहता नाही आहेत। प्रकाशजी हे सुद्धा तुमचे भाजपचे एक अविभाज्य नेते आहेत। या भागात त्यांनी काम केलंय, राज्याचं नेतृत्व केलंय, सध्या त्यांची अनुपस्थिती आहे। प्रकाश मेहता भी हमारे साथ में है। प्रकाश मेहता मिहिर भाई के लिए उनको जवाबदारी, उनको दायित्व अलग जगह दिया गया है। एक ही जगह पे सभी लीडर काम नहीं करे तो सभी को अपना अपना दायित्व दिया हुआ है, तो ऐसा कुछ नहीं है कि भाई प्रकाश भाई हमारे साथ में नहीं है। खरं तर किती तुम्हाला निवडणूक जड वाटते? कारण की हा संपूर्ण तुमचा मतदारसंघ जो आहे तो संमिश्र मतदारसंघ आहे। इथे दलित वस्ती आहे, इथे गरीबातला गरीब व्यक्ती राहतो, श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती देखील बिल्डिंग आणि बाकीच्या बंगलो आणि प्लॉट्समध्ये राहतो। यंदा ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा तिसऱ्यांदा त्या पदावरती बसणार की नाही हा प्रश्नचिन्ह आहे। यातच तुम्हाला ही सीट किती महत्त्वाची आणि काय वाटतं आव्हानात्मक? मोदी साहब ने लास्ट 10 साल में जो भारत देश की सेवा की है, जो कार्य किया है, वो अभूतपूर्व कार्य है। मोदी साहब के बिहाफ पे यहाँ के लोक प्रतिनिधि मनोज भाई कोटक और मैं एज एन आमदार, हम लोग ने यहाँ पे अच्छे में अच्छा ऑनेस्टली काम किया है, लोगों की समस्या सुलझाई है। हमें कोई दूसरा समीकरण नहीं मालूम, बट कार्य के बल के ऊपर, लोगों की भावनाओं के बल के ऊपर हमें यहाँ पे निश्चिंत है कि मिहिर भाई का विजय निश्चित है। संजय दिना पाटील त्यांच्याकडनं अर्थात महाविकास आघाडीकडनं प्रचार केला जातोय की तुम्ही दिलेले मिहिर कोटेचा हे अमराठी उमेदवार आहेत, त्याचसोबत तिकीट म्हणजे विद्यमान खासदारांची तिकीट कापून दुसऱ्यांना तिकीट दिले, त्यामुळे कुठेतरी त्यांचा नेगेटिव्हिटी पॉईंट ऑफ होता मनोज कोटकचा, असा प्रचार जो आहे तो तुमच्या विरोधी पक्षांकडनं केला जातो।
लोकसभा का इलेक्शन में ना कोई गुजराती होता है ना मराठी होता है, वो भारतीय होना चाहिए। जो लोग अपने को भारतीय नहीं मानते हैं वो बाकी के लोगों को प्रांत और जात में डिवाइड करते हैं कि ये गुजराती है मराठी है। इसके पहले यहाँ पे मनोज कोटक खासदार थे, वो भी गुजराती थे। उसके पहले किरीट सोमैया जी खासदार थे, वो भी गुजराती थे। और सभी ने अपने अपने कार्यकाल में अच्छे में अच्छे काम किया है। वो लोग ने हमने कभी भी गुजराती मराठी का भेद नहीं किया है। हमारा जन्म, हमारा ग्रोथ जो भी हुआ है वो मुंबई से है। परंतु उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाकडनं कुठेतरी गुजराती आणि मराठी हा वाद पुन्हा निर्माण केला जातोय का? मेरा दादा कहाँ पैदा हुआ था इम्पोर्टेंट नहीं है, मैं कहाँ इम्पोर्टेंट, मैं कहाँ पैदा हुआ हूँ। मैं घाटकोपर में पैदा हूँ, मैं घाटकोपर में पड़ा हुआ हूँ। मैं नॉर्थ ईस्ट में पैदा हुआ हूँ, मेरे कोटेजा मुंबई में पैदा हुआ है। हम लोग महाराष्ट्र के डोमिसाइल है। जिसको डर लगता है जीतने से वो हमेशा नाथ प्रांत में डिवाइड करते हैं। जिसने काम नहीं किया है, जिसने काम किया है वो पूरे हिंदुस्तान में। आदित्य ठाकरे यांनी काल एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय की अमित शहांच्या पुत्रप्रेमापोटी आपण वर्ल्ड कपची फायनल हरलो आणि हेच वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं। खरं तर वर्ल्ड कपची फायनल ही गुजरातमध्ये मोटेरा स्टेडियममध्ये होती। ये उनकी इनमेच्योरिटी है। आदित्य ठाकरे या उद्धव ठाकरे, उनका पद मेरे से बहुत बड़ा है, मैं उसको कमेंट करना नहीं चाहता हूँ। बट ये एक इनमेच्योरिटी है। लोगों को भ्रमित करने के लिए राजकारणी लोग ये सब स्टेटमेंट देते, इसकी मैं कोई वैल्यू नहीं देता हूँ। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत मनोज कोटक आणि सोबत पराग शाह, अर्थात मनोज कोटक हे या विभागातले माजी खासदार आहेत आणि संपूर्ण पराग शाह हे या सध्या भागाचे जे आहेत ते विद्यमान आमदार आहेत। यांनी आपल्याशी बातचीत केली। खरं तर महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे मिहिर कोटेजा यांचा विजय जो आहे तो निश्चित आहे असा विश्वास जो आहे तो त्यांनी सांगितला। मनोज कोटक यांनी सांगितलं की मी नाराज नाही आहे, मला पक्ष जे दायित्व देईल यापुढे ते दायित्व जे आहे ते मी सांभाळेन असं जे मत आहे मिहिर कोटेजा यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।